संपावर लादलाय. तर का लादलाय तर त्याचं कारण असं आहे 6 मार्च राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा फक्त एकत्रित राहायचं आहे, संघटनेच्या आदेशावर लक्ष ठेवायचं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला संघटनेचे आदेश येत नाही तोपर्यंत मुख्यालय सुद्धा कोणी सोडू नये. कारण संप काळामध्ये आमचा अनुभव असतो बरेच की आम्ही कुठल्या कायद्यान्वये तुम्हाला या ठिकाणी आम्ही आतमध्ये कारण शासनाचं काम आता तुमचा संप फोडून काढायचं आहे. इंग्रजांनी 100 वर्ष राज्य केलं. मी कालही बोललो की डिवाइड अँड रूल तुमच्यामध्ये कसे दुखडी करता येईल आणि 2 भाग तुमचे करता येईल जेणेकरून हा संप मोडीत काढता येईल असा प्रयत्न शासनाचा राहणार आहे. परंतु मित्रांनो आम्हाला एकत्र राहायचं आहे. कुणी कामावर जाता कामा नये. आमच्या सहकार्यांना आपण या बाबतीत समजावून सांगण्याची गरज आहे. कारण याच्यामध्ये CID यंत्रणेमार्फत ही सगळी रिपोर्टिंग आता शासनाला होत असते. सकाळी आपल्या घाटीतल्या कर्मचाऱ्यांनी असं राज्य सरकारला 17 मार्च 2026 रोजी सविस्तर निवेदन देऊन नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. त्या अनुषंगाने आजचा हा बेमुदत संप सुरू झालेला आहे. आज सकाळी राज्यातील सर्व रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेलेले. सकाळी 7 वाजेपासून संपाला सुरुवात झाली. आता 10 वाजेनंतर सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले. राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय 2023 घेतला. अधिवेशनामध्ये घोषणा केली, परंतु त्याबाबतचा GR आणि परिपत्रक अद्यापर्यंत जारी केले नाही. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा तीव्र असंतोष कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला. म्हणून हे आंदोलन आहे. त्यासोबतच मागील 2 वर्षामध्ये 7 वेगवेगळे आंदोलनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केले, परंतु त्याची साधी दखलसुद्धा सरकारने घेतली नाही. म्हणून आजचं हे आंदोलन आहे. प्रमुख मागण्या काय या संपामध्ये? सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावी, अनुकंपा तत्वावर 100% भरती करावी, खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करण्यात यावं ही प्रमुख मागणी. वारंवार आपण आंदोलन करताय परंतु आपल्याला यश येत नाही. आजही